नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रभादेवी परदेशी यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्या अगोदरच पोलिसांनी घेतले ताब्यात। धुळ्यातील वाडीभोकर रोड ते उत्तरमुखी मारुती मंदिर आई एकविरा देवी मंदिर पर्यंतचा रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ता प्रभादेवी परदेशी या प्रशासनाकडे करीत होत्या। याबाबत त्यांनी अनेक वेळा निवेदनही दिले, मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना धुळ्यात याबाबत निवेदन देण्याबाबत प्रशासनाला इशारा दिलेला होता। दरम्यान त्यापूर्वीच त्यांना आज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले। प्रभार आमदार परदेशी आणि जी धुळे शहरात मल निस्तारण योजना मागील 3 वर्षापासून चालू आहे, त्या मल निस्तारणच्या योजनेमुळे अनेक लोकांचे जीव म्हणजे 2 मजूर त्या खड्ड्यांमध्ये मेले आणि मागे आम्ही 28/5/2025 रोजी कोकलँडवर चढून आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामुळे जेवढं त्यांनी आम्हाला लिखितमध्ये पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामुळे त्यांनी तो एक फक्त भोगचा जो होता तेवढाच तो त्यांनी आम्हाला भरून दिलेला आहे। दुसरं असं त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की उत्तरमुखी मारुती ते एकविरा देवीचे जे जीव घेणे ते आम्ही भरून देऊ। त्या रोडावरून सतत दिवसाला 25 ते 30 ॲम्ब्युलन्स जातात। त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता याच्यासाठी रोखत होतो की त्यांना कळायला पाहिजे की आपल्या शहराचे जे अधिकारी किती मुजोर आहे आणि कोणत्या पद्धतीने ते जनतेला वेठी धरत असतात। वारंवार निवेदन देऊनही त्यांना तीळ मात्र फरक पडत नाही आणि मुख्यमंत्र्यांचा रस्ता रोखण्याचा उद्देश असा होता की त्यांना कळायला पाहिजे। आणि दुसरा मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागतच करणार होतो की त्यांनी आमच्या धुळ्यात आले तर त्यांचं स्वागत होतं, विरोध म्हणून त्यांचा आम्ही रस्ता रोखत नव्हतं, फक्त स्थिती कशी ते दाखवण्यासाठी करत होतो। आज महाराष्ट्राचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने या कर्मचाऱ्यांना आम्हाला अचानक स्टेडियम चौकात त्यांनी आम्हाला थांबवलं आणि आम्हाला डायरेक्ट कोणतीही आम्हाला इंटिमेशन न देता सोनगीर पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहे। शासनाचा कारभार बघा कशा पद्धतीने चाललेला आहे की आम्ही जनतेसाठी कोणत्याही पद्धतीचे लढे द्यायचे नाही आणि जनता महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री साहेब आहे ते आमचे मायबाप आहे आणि मायबापकडे आम्ही घराणा मांडायचं नाही तर कोणाकडे मांडायचा।